वळूयात पुढील बातमीकडे। आषाढी एकादशी निमित्त पंढरीत आलेले वारकरी आता परतीच्या प्रवासाला निघालेत। पालखी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करतायत। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। खऱ्या अर्थाने वारीची समाप्ती झालेली आहे। काल आषाढी एकादश होती आणि या आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक पालख्या, ज्ञानोबाची असेल, तुकोबांची पालखी असेल, संत सोपान काकाची पालखी असेल, अनेक इतर छोट्या मोठ्या ज्या पालख्या ज्या आहेत ते आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। आणि खऱ्या अर्थाने काल आषाढी एकादश झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास पंढरपूरमध्ये जवळपास 6 ते 7 लाखापर्यंत वारकरी जे आहेत ते दाखल झालेले होते। खऱ्या अर्थाने काल आषाढी एकादशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या माध्यमातून सपत्नीक जे आहे त्यांची आषाढी वारीची पूजा करण्यात आलेली आहे। आणि आज बारस आहे। बार्शीला ज्या पालख्यामध्ये दिंड्या जे दाखल होत असतात, त्यांची वाहनं जी दाखल होत असतात त्या परतत असतात। आपण जर पाहिलं तर मी सध्या फलटण मध्ये आहे। या फलटण मध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आज बारस असल्यामुळे एकादशीचे दर्शन घेऊन बार्शीला ज्या वाहन जे आहे ते परतत असतात। आपण जर पाहिलं तर आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 5 किलोमीटर अंतरावरती जे आहे ते वाहनांची रांग लागलेलं पाहायला मिळत आहे। सध्या चित्र जे पाहायला मिळत आहे ते प्रचंड गर्दी जी आहे ते पाहायला मिळत आहे। आणि हे संपूर्ण जे ट्रॅफिक जे जाम झालेलं आहे हे ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून दूर करण्याचं काम या पोलिसांकडून केलं जात आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये वाहनांची येण्या जाण्याची सोय जी आहे ते केली जात आहे। वेगवेगळ्या मार्गातून या वाहन चालकांना जे ट्रॅफिक जे झालेलं आहे ते दूर करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, फलटण।